नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींपर्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवणे तर हाच प्रामाणिक प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला जातो। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना हप्ते आलेले आहेत आणि हप्ते आलेले नाहीये, तर अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आपण खात्रीशीर माहिती घेऊन आलेलो आहोत। तर याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा नाहीये, आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। पण आजचा हा खास महत्त्वाचा व्हिडिओ अशा लाडक्या बहिणींसाठी आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाहीये, ज्या लाडक्या बहिणींनी अजून पोर्टलवरतीच नोंदणी केलेली नाहीये आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी पुन्हा चुकलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर अशा लाडक्या बहिणींपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्या जर काही परिसरामध्ये अशा लाडक्या बहिणी असतील ज्यांना हप्ता आला नसेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणींनी स्वतःहून ई-केवायसी केली नाहीये, कारण का त्या अपात्र होत्या, निकषामध्ये बसत नव्हत्या। त्यामुळे कागदपत्र पडताळणीमुळे लक्षात घ्या की घरी IT रिटर्न धारक असतील किंवा 4 चाकी वाहन असेल तर ही बातमी उघडकीस येईल। तर याच्यामुळे काही लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाहीये, त्यामुळे त्यांचा लाभ आपोआपच बंद झालेला आहे। पण याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी अशा आहेत की पात्र असून देखील त्यांची ई-केवायसी झाली नाहीये। अगदी डिसेंबरच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणी प्रयत्न करत होत्या की त्यांना OTP येत नव्हता, हा जो प्रॉब्लेम होता, तर याच्यामुळे त्यांची केवायसी राहिलेली आहे। कागदपत्र पडताळणीमध्ये त्यांचा केवायसीचा OTPचा प्रॉब्लेम असेल, आधार अपडेट नसेल, तर अशा गोष्टींमुळे त्यांची ई-केवायसी राहिलेली आहे। तर या ठिकाणी एक मात्र महत्त्वाची बाब होती की या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली आणि त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना आला नव्हता। त्यानंतर संबंधित विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली जी संख्या होती ती जास्त होती। लाडक्या बहिणी त्वरित महिला बाल विकास विभाग असेल तर या ठिकाणी जाऊन त्याने आंदोलने केली, मागणी केली। लक्षात घ्या मोठा मॉब असल्यामुळे ही मागणी शासनाच्या निदर्शनास आली आणि त्याच्यानंतर लगेचच मार्च महिन्यापर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्यात आलेली आहे। म्हणजेच लक्षात घ्या की लाडक्या बहिणी संबंधित महिला बाल विकास असेल, हेल्पलाईन असेल किंवा नेते मंडळी असतील तर यांच्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या आवाजाला दाद मिळण्यासाठी ही ई-केवायसी दुरुस्ती पुन्हा सुरू झाली आहे आणि त्याच्यामुळे ज्यांची ई-केवायसी चुकलेली होती त्यांना दुरुस्तीची संधी मिळाली। पण मात्र अशा लाडक्या बहिणी राहिल्या की ज्यांनी ई-केवायसीच केली नाहीये, अशा लाडक्या बहिणींना मात्र शासनाने कोणतीच लक्षात घ्या की ई-केवायसीची प्रोसेस सुरू केली नाहीये। मग अशा लाडक्या बहिणींना सध्या 3च ऑप्शन आहेत। एक तर तुम्ही तक्रार करू शकता, त्या तक्रारीची दखल तर घेतली जाते पण पात्र लक्षात घ्या तक्रारीच्या माध्यमातून केलं जात नाहीये। हेल्पलाईन केलेली आहे सुरू, पण दिवसभरामध्ये व्यस्तच असते। आणि तिसरा ऑप्शन मध्येच लक्षात घ्या की महिला बाल विकास विभाग आहे, तर या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची आहे। जर जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बहिणी त्या ठिकाणी जात असतील आणि खरोखर पात्र असून ई-केवायसी केली नसेल, तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करायची आहे आणि मागणी त्यांच्याकडे रिक्वेस्ट द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला ही जी कागदपत्र पडताळणी आहे ई-केवायसीची पुन्हा एक संधी मिळण्याची अपेक्षा आहे। इतर कोणतेच माध्यम नाही आहे। सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी मेसेज देखील आलेले आहेत की अमुक अमाऊंट पे करा, तुम्हाला लिंक पाठवतो, तर अशी शासनामार्फत कोणतीच घोषणा झाली नाही आहे की लगेचच लिंकच्या माध्यमातून तुम्ही पात्र व्हाल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकच वेबसाईट आहे, त्या ठिकाणी केवळ ई-केवायसी चुका दुरुस्ती होत आहे। तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे। याच्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता ज्यांना आला त्यांना पुढील महिन्याचा लाभ येईल, पण ज्यांची ई-केवायसी झाली नाहीये अशा मात्र लाडक्या बहिणींना हा लाभ बंद सध्या झालेला आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। पण एक मात्र महत्त्वाची बाब आहे की तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर एकदा तुमचं बँक स्टेटमेंट चेक करा, कारण का लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो त्यावेळी मेसेज सगळ्यांनाच येत असं नाही आहे। म्हणजे हप्ता जमा झालेला असतो पण मेसेज न आल्यामुळे लाडक्या बहिणींना वाटतं की आपला हप्ता आले नाही आहे, त्यामुळे तुम्ही एकदा आधार सीडिंग बँक खातं देखील चेक करा। तर ही महत्त्वाची माहिती आहे। तर तुम्हाला जर काही या संदर्भात शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ज्यांची ई-केवायसी झाली नाही आहे त्यांनी इतर कुठल्या लिंकवरती विश्वास ठेवू नका, कदाचित तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। शासनामार्फत या संदर्भात काही निर्णय झाला तर आपण माहिती देतच आहोत। तर ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।